दीक्षा त्याने अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती मागे वळली. काही काळाच्या आत तिने दक्षच्या सणसणीत कानाखाली खेचली. दक्ष मान खाली घालून उभा राहिला. दीक्षा मात्र चेहऱ्यावर हात ठेवून रडत होती. आता पुढे. दीक्षा, दक्ष हळुवार आवाजात म्हणाला. गेट लॉस्ट दक्ष कारखानेज, जस्ट गेट लॉस्ट. दीक्षा जोरात ओरडली. दीक्षा, ऐक ना, म्हणजे मला एक चान्स तरी दे. आय कॅन एक्सप्लेन प्लीज. दक्ष गयावया करत तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. काय एक्सप्लेन करणार आहेस तू? काय एक्सप्लेन करायचं बाकी ठेवलेस तू? मनस्वीने एका गैरसमजातून दिग्विजयचं आयुष्य बर्बाद केलं. तू तरी कुठे वेगळा आहेस दक्ष? तूही तेच केलंस ना? मला फसवून तुझ्या मॅरेज ट्रॅपमध्ये अडकवलंस आणि माझंही आयुष्य बर्बाद केलंस. दिग्विजयची अशी अवस्था झाली तशीच माझी व्हावी असं वाटत होतं ना तुला? मग एक काम कर, तूही मला संपवूनच टाक आत्ता इकडे, म्हणजे तुझ्या जीवाला शांतता तरी मिळेल. जिंकलास तू दक्ष, कॉंग्रॅच्युलेशन्स. दीक्षा उपहासाने टाळ्या वाजवत म्हणाली. नाही दीक्षा, तसं नाही आहे गं. प्लीज माझं एकदा तरी ऐकून घे. दक्ष हतबल झाला होता. दीक्षाची तडफड पाहून त्याला कोणीतरी काळजावर तलवार चालवते असं वाटत होतं. आपण किती मोठी चूक करून बसलोय या जाणीवेने त्याचं मन पोखरून निघालं होतं. सोपं वाटलं का रे तुला सगळं? हां, एका मुलीच्या बाबतीत खोटं नाटं पसरवायचं, तिला तिच्या फॅमिलीच्या नजरेतून उतरवायचं, त्यानंतर महानतेचं आव्हानं तिच्याशी लग्न करायचं. आणि हे सगळं कशासाठी? तर त्या चुकीसाठी जी तिने कधी केलीच नव्हती. दीक्षा त्याच्या नजरेत पाहत म्हणाली. दक्षचे डोळे भरून आले होते. दिशू प्लीज. नाही कळलं गं त्यावेळेस मी किती मोठी चूक करतोय ते. खरंच नाही कळलं मला. फक्त एकच गोष्ट डोक्यात होती. भाईने सुसाईड केलं आणि ते पुरावे ओरडून ओरडून तुझं नाव घेत होते. तुमच्या कॉलेजमधूनही मी खात्री केली होती. तिकडेही सगळ्यांनी तुम्हा दोघांविषयी मला सांगितलं होतं. सगळीकडून फक्त तू आणि तूच नजरेत येत होतीस माझ्या. काय करणार होतो मी सांग ना? या सगळ्यामागे एवढं भयंकर कारस्थान असेल याचा मी कधी विचारही केला नव्हता दीक्षा. हो, केलं मी लग्न तुझ्याशी रागाच्या भरात. पण दक्ष तिच्याकडे पाहायला लागला. पण काय? दीक्षा त्याच्याकडे रागाने पाहत होती. तुझ्यातलं वेगळेपण मला जाणवायला लागलं होतं. तुझं एकंदर बोलणं वागणं पाहता तू असं काही करू शकत नाहीस या गोष्टीवर माझा विश्वास बसायला लागला हळूहळू. ज्या दिवशी भाईचं सत्य तुझ्यासमोर आलं त्या दिवशी तुझी अवस्था पाहून मला खात्री पटली की या ट्रॅपमध्ये फक्त तू नाही तर मीही फसलोय दिशू. मी जे काही वागलो त्याची सफाई देणार नाही, कारण त्यावेळेस त्या गोष्टीसाठी काही कारणं होती. पण आता तसं नाही आहे ना? आता गोष्टी बदलल्यात. माझं दक्ष अडखळला. दक्ष प्लीज मला एकटीला राहू देत. दीक्षा दुसरीकडे मान वळवत म्हणाली. दक्ष 2 मिनिट तिच्याकडे पाहत राहिला, पण तिला वेळ द्यायला हवा याची जाणीव झाली आणि तो रूममधून बाहेर निघून गेला. तो गेल्यावर दीक्षाच्या डोळ्यातून परत अश्रू ओघळले. तिने डोळे मिटून घेतले. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली तरी दीक्षा अजूनही रूममध्येच होती. दक्षचं आणि तिचं बोलणं झाल्यावर तोही रूममध्ये गेलाच नव्हता. जेवायची वेळ झाली तसं त्याने महेश कर्वी तिला निरोप पाठवला होता, पण तिने खाली यायला नकार दिला होता. दक्ष खाली बसला होता खरा, पण त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. दीक्षाचे विचार त्याच्या डोक्यात थैमान घालत होते. दक्ष, कार्तिकने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. जेवतोयस ना? कार्तिकने विचारलं. इच्छा नाही आहे कार्तिक, दक्षने मान खाली घालत सांगितलं. असं कसं चालेल दक्ष? थोडं तरी खाऊन घे. दीक्षाची काळजी करू नकोस, मी स्वतः तिला खाऊ घालेन. प्लीज एक माझं. कार्तिकने समजावलं तसं दक्षने कसेबसे 4 घास पोटात ढकलले. कार्तिक दीक्षाच्या रूममध्ये गेला. त्याने दारावर नॉक केलं. कार्तिक ये ना. दीक्षाने डोळे पुसले. चल हे घे, थोडंसं खाऊन घे. सकाळपासून तशीच बसली आहेस तू. कार्तिकने तिच्यासमोर प्लेट ठेवली. नकोय मला. असं कसं करून चालेल दीक्षा? मान्य आहे जे काही आपल्यासमोर आले ते कल्पनेपलीकडे भयंकर आहे. त्याचा त्रास सगळ्यांनाच होतोय. तुला, मला, दक्षला. पण जे झालं ते बदलता येणार आहे का? नाही ना. कधी ना कधी आपल्याला पुढे जावंच लागणार आहे. दिग्विजयाला तरी आवडलं असतं का त्याच्या बेस्टीने असं हरवून बसलेलं? कार्तिकने विचारलं. तशी दीक्षाने नकारार्थी मान हलवली. मग घे, चल पटकन खा. कार्तिकने तिच्या हातात प्लेट दिली तसा तिने एक घास घेतला. परत एकदा दिग्विजयच्या आठवणी मनात दाटल्या आणि तिचे डोळे भरले. नो दीक्षा, अगं अजून खूप काही व्हायचं आहे. तू अशी रडत राहिलीस तर कसं चालेल बरं? एवढी स्ट्रॉंग मुलगी आणि अशी मुळमुळ रडते. बरं दिसतं का ते? चल रडणं थांबव, जेव आणि आराम कर. बाकी कसलीच काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. कार्तिकने तिला धीर दिला तशी ती निमूटपणे जेवायला लागली. कार्तिक, दक्ष जेवला? मध्येच तिने विचारलं. त्यालाही असं जबरदस्ती जेवायला घातले. काहीच खात नव्हता. दीक्षा, हे बघ, मी दक्षची वकिली करत नाही आहे, पण कार्तिक बोलत होता की तिने त्याला थांबवलं.
आपण नंतर बोलूया प्लीज, मी थकले खूप. दीक्षा प्लेट साईडला ठेवत म्हणाली. हरकत नाही, तू आराम कर. कार्तिक बाहेर निघून गेला. दक्ष बंगलोच्या कॉमन टेरेसवर शून्यात पाहत उभा होता. आज जे काही त्याने ऐकलं होतं ते त्याच्या मनातून आणि डोक्यातून जात नव्हतं. दिग्विजयचं आणि त्याचं नातं काय होतं हे फक्त तोच जाणून होता. दिग्विजय त्याचा हार्ट अँड सोल होता, त्याच्या आयुष्यातली सगळ्यात खास व्यक्ती, त्याचा आदर्श, त्याचा मेंटॉर, त्याचा मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या. जसा दिग्विजय त्याच्यासाठी खास होता तशीच अजून एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात खास बनली होती, दीक्षा. त्याने भले सोडापायी तिच्याशी लग्न केलं होतं, पण आता मात्र सिच्युएशन अगदी वेगळी होती. तो तिच्या प्रेमात पडला होता, रादर अकंठ बुडाला होता. त्याला माहीत होतं जे झालं त्यानंतर तिला मिळवणं हे खूप अवघड होतं, पण मन ते कधी कुणाचे ऐकतं का? ते मात्र उधळलेल्या वारूसारखं दीक्षाकडे धाव घेत होतं. दक्ष, कार्तिकचा आवाज आला तसा तो भानावर आला. बोल, जेवली दीक्षा? दक्षने विचारलं तसा कार्तिक गालातल्या गालात हसला. हो रे बाबा हो, जेवली हां तुझी दीक्षा, कार्तिक मिश्किलपणे म्हणाला. तसं दक्षच्या ओठांवर हसू पसरलं, पण क्षणभरच वास्तवाची जाणीव झाली आणि त्याचा चेहरा पडला. काय झालं दक्ष? कार्तिकने काळजीने विचारलं तसा दक्षने दुपारचा सगळा किस्सा त्याला सांगितला. तिचं बरोबर आहे ना दक्ष, तिची काय चूक आहे हे माहीत नसताना तिने एवढं सगळं सहन केलं, मग राग येणं स्वाभाविक आहे ना, कार्तिक म्हणाला. कार्तिक, तिचा राग मला मान्य आहे, मी तिच्याकडून अशा 100 थपड्या खायला तयार आहे, पण तिचा अबोला मला नाही सहन होत. मला भीती वाटते कार्तिक ती माझ्यापासून दूर जाण्याची, आणि यू नो द वर्स्ट पार्ट इज मी तिला थांबवू शकणार नाही आहे. कुठल्या तोंडाने थांबवू? जे झालं त्यात मी इतका गुरफटलो होतं की तिचा इनोसन्स डोळ्यासमोर दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करत आलोय. तिला त्रास द्यायचा एकही चान्स मी सोडला नाही आहे. त्या हलकट नितीनला तिच्या मागे लावलं मी, तिच्याशी जबरदस्ती लग्न केलं. एवढं सगळं करूनही ही मुलगी माझ्या फॅमिलीत किती सहज मिसळली रे. दिग्विजयच्या जाण्याचा तिला किती त्रास झाला असेल हे तू किंवा मी नाही समजू शकत कार्तिक, पण तरीही आई आणि दिव्यासाठी ती चेहऱ्यावर हसू ठेवून परत उभी राहिली. कार्तिक, मी तुला शब्दात सांगू शकत नाही आत्ता या क्षणी माझ्या मनात किती गिल्ट आहे ते. तिच्याशी नजर मिळवण्याचीही हिंमत नाही आहे माझी. दक्ष केसात हात फिरवत म्हणाला. दक्ष, एक सांगू? कार्तिक म्हणाला. दक्षने त्याच्याकडे पाहिलं. मी तुलाही ओळखतो आणि तिलाही. तुम्ही दोघेही कदाचित तुमच्या रिस्पेक्टिव्ह सिच्युएशनमध्ये चुकीचे नव्हतात. अर्थात तिच्याशी जबरदस्ती लग्न करणं किंवा तिला त्रास देणं ही तुझी चूकच होती, पण प्रत्येक गोष्टीला केवळ त्या वेळेची परिस्थिती जबाबदार होती आणि ती कुणाच्याच हातात नव्हती. तुम्ही दोघेही त्या चक्रात अडकलात आणि हे सगळं घडलं, पण अजून ही वेळ गेलेली नाही आहे दक्ष. हे बघ, दीक्षा तुला माफ करेल का नाही हे मला माहीत नाही, किंवा तुझ्या मनात तिच्याबद्दल जशा फिलिंग्ज आहेत तशा तिच्याही मनात असतील याची गॅरंटी मी देऊ शकत नाही, पण एक मात्र नक्की सांगू शकतो की तू तुझ्या मनात जे काही आहे ते तिला सांग. तुझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचव दक्ष. त्याने सगळं सुरळीत होईल असं मी म्हणणारही नाही, पण निदान थोडीफार का होईना सिच्युएशन बदलण्याची आशा तरी ठेवू शकतो ना आपण, कार्तिकने त्याला समजावलं. दक्ष विचारात पडला होता. तू म्हणतोस ते बरोबर आहे कार्तिक, मी असं नाही राहू शकत. मी नक्की तिला माझ्या फिलिंग्स सांगेन, पण त्याआधी मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत. दक्ष मनाशी काहीतरी ठरवत म्हणाला. म्हणजे काय करणार आहेस? कार्तिकने विचारलं. आमच्या लग्नाचं सत्य घरी सगळ्यांना सांगणार आहे, दक्ष शांतपणे म्हणाला. व्हॉट? दक्ष, अरे मावशी, कार्तिक बोलत होता. कार्तिक, मला माहिती आहे हा सगळ्यांसाठी धक्का असणार आहे, पण मला दीक्षासोबत पुढे जायचं असेल तर मी घरच्यांना अंधारात नाही ठेवू शकत. भले त्याचे परिणाम काही होत, पण अजून लपवाछुपी करायला नाही जमणार मला, दक्ष सुस्कारा सोडत म्हणाला. जे करशील ते शांत डोक्याने आणि नीट विचार करून कर, कार्तिक म्हणाला. बाय द वे, माझं अमरीशशी बोलणं झाले, तो त्याची टीम घेऊन लवकरच पोहोचतोय. या दोघांना त्याच्या ताब्यात दिलं की आपलं मोठं काम झालं. कार्तिक, खरं तर माझ्या हातात असतं ना तर यांना इकडेच तडपून तडपून मारलं असतं मी. अजूनही हात शिवशिवत आहेत माझे. इतकी कसली विकृती रे की एका इनोसंट माणसाचा जीव घेताना जराही हात कापले नाहीत यांचे. एवढं सोपं असतं का कुणाचा जीव घेणं? पण यांच्या मरणाचं पातक माझ्या माथी नको आहे मला, त्यामुळे कायदाच काय ती शिक्षा देईल यांना आता, दक्ष दातपोट खात म्हणाला. तो पुढे बोलतच होता की खाली आरडाओरडा ऐकू आला. त्याने आणि कार्तिकने वाकून पाहिलं. खाली नक्कीच काहीतरी गोंधळ झाला होता. दोघे धावत खाली आले. राम, कार्तिकने आवाज दिला. अमर आणि महेशच्या डोक्यावर वार केलाय काठीने आणि पळालेत. बरीच झटपट झाली, त्यात संधीचा फायदा घेतला दोघांनी. सर, रमेश आणि दीपक गेले त्यांच्या मागे आणि दीक्षा मॅडमही, रामने धापा टाकत सांगितलं. व्हॉट? दीक्षा? यार ही मुलगी, दक्ष पॅनिक होत बाहेर धावला. दीक्षा, त्याने आवाज दिला तोपर्यंत दीक्षाने ऑलरेडी मनस्वीची गचांडी धरली होती. तिचा पाय तसाही गोळी लागल्यामुळे वीक होता. दीक्षाने तिला जमिनीवर ढकललं. तोपर्यंत रमेश आणि दीपकनी मयंकला पकडलं होतं.
त्यालाही बराच मार लागला होता. पोटात अन्न पाणी नव्हतं, त्यामुळे जास्त दूर पळू शकले नव्हते दोघे. गेट बाहेर पडायच्या आत त्यांना पकडण्यात दीक्षा आणि रामची माणसं यशस्वी झाली होती. दीक्षा, दक्ष आणि कार्तिक धावत आले. तिथेच थांबायचं. तिने संतापून हात दाखवला तसे दोघे तिकडेच थांबले. दीक्षाने मनस्वीचा हात पकडला आणि तिला फरफटत आत न्यायला लागली. सोड मला. मनस्वी विवळत होती, पण दीक्षा मात्र बदली नाही. ती तशीच तिला आत घेऊन गेली आणि हॉलच्या मधोमध आणून टाकलं. पाठोपाठ दीपकही मयंकला घेऊन आला. वा मनस्वी वा, किती नीच असावं ग एखाद्याने. दिग्विजयचा जीव घेतलास, दक्षच्या जीवावर उठलीस, माझं आयुष्य बर्बाद करायला निघालीस. तुला काय वाटलं ग की तुला एवढ्या स्वस्तात सोडेल ही दीक्षा? दीक्षा कडाडली. दक्ष आणि कार्तिक अचंब्याने तिच्याकडे पाहत होते, तर मनस्वीला तिची काही खैर नाहीये आता हे कळून चुकलं होतं. ती घाबरली होती. तुम्ही दोघांनी सगळं काही कबूल केलं म्हणून शांत होती मी आत्तापर्यंत, पण आता नाही. पळायचे फार हौस आहे ना तुम्हा दोघांना. आता बघतेच कसे आणि किती पळतात ते. दीक्षाने खाली पडलेल्या मनस्वीच्या दुखऱ्या पायावर पाय ठेवला आणि काही काळाच्या आत कचकन दाबला. सोड. मनस्वी कळवळली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळायला लागली. मयंक तिला पाहून स्वतःला सोडवायचा प्रयत्न करायला लागला. सोड तिला, तो ओरडला तसा दीपकने एक सणसणीत पंच त्याच्या जबड्यावर मारला. मनस्वी, खूप मज्जा आली ना तुला दिवीला मारताना? असाच त्रास दिलास ना तू त्याला? असाच तडफडला ना माझा दिवी तू इंजेक्शन दिल्यावर? आता तुला दाखवते मरणं म्हणजे काय असतं. तुझी अशी अवस्था करेन की भीक मागशील मरणाची. दीक्षाचं साधं सोजवळ रूप पाहिलंस ना, आता त्याच दीक्षाचं क्रूरपणाही बघ. दीक्षा रागाने लाल झाली होती. तिने बाजूला पडलेली काठी उचलली आणि मनस्वीला मारायला सुरुवात केली. तिच्या मनात साठलेला सगळा राग ती बाहेर काढत होती. चेहऱ्यावर राग होता, पण डोळे मात्र पाण्याने भरलेले. दक्ष, थांबव तिला. कार्तिक पुढे झाला. नो कार्तिक, तिला मोकळं होऊ देत, त्याशिवाय ती शांत होणार नाही. दक्ष तिकडे शांतपणे उभा होता. अरे पण कार्तिक. दक्षने त्याच्याकडे एक नजर पाहिलं तसा तोही शांतच बसला. दीक्षा मनस्वीचा चांगलाच समाचार घेत होती. हातापायांनी काठीने तिला चांगलंच मारलं होतं तिने. मयंक तिकडे धडपड करत होता, पण दीपकने त्याला एवढं जोरात आवळलं होतं की त्याला सुटायचा काही स्कोपच नव्हता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.